नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत भगरीचा भात आणि आमटी. त्याच्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल इथे वापरायचे आहे. 1 टीस्पून जिरं घालून फोडणी केली आहे. 2 सुक्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या पातळ काप करून घेतल्या आहे. 1 मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला पातळ काप करून इथे वापरायचा आहे. मूठभर शेंगदाणे मी इथे वापरले आहे. इथे मी भिजवलेले शेंगदाणे वापरले आहे. तुम्ही कच्चे पण शेंगदाणे इथे घालू शकता. मिनिटभर झाकण ठेवून बटाटा थोडा वेळ शिजवून घेऊ शकता. त्याच्यामुळे बटाटा सॉफ्ट असा शिजला जातो. इथे 1 वाटी भगर मी वापरला आहे. कुठली पण तुम्ही अंदाजाने 1 वाटी सेट करू शकता. ज्या वाटीने भगर मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण पण ठरवायचं आहे. 1 वाटी भगर चांगला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास भगर हा भिजवून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे अर्धा टीस्पून इथे लाल तिखट आपल्याला वापरायचं आहे. आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे ह्या वाटीच्या अंदाजाने मी इथे भगर मोजून घेतला आहे. भगर स्वच्छ धुवून आणि भिजवून घेतला आहे. अर्धा तास मी इथे भगर भिजवून घेतला आहे. ज्या वाटीने मी भगर मोजून घेतला होता त्या वाटीने इथे आपल्याला 2.5 वाट्या गरम पाणी वापरायचं आहे. मिनिटभर भगर चांगला तेलामध्ये आपण परतून घेऊ. त्याच्यानंतर गरम पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे. तेलाऐवजी तूप पण फोडणीमध्ये तुम्ही इथे वापरू शकता. तुपामध्ये केलेली भगर पण चवीला अप्रतिम अशी होते. झाकण ठेवून स्लो गॅसवर भगर हा सॉफ्ट असा शिजवून घेऊ. आता इथे आमटीची तयारी करू. इथे 1 वाटीभर मी दाण्याचा कूट इथे वापरला आहे. तुम्ही भाजून दाणे पण इथे वापरू शकता. मिक्सरमध्ये दाण्याचा कूट मी पाणी घालून फिरवून घेतला. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला जिरं घालून फोडणी करायची आहे आणि आल्याची पेस्ट 1 टीस्पून मी इथे वापरली आहे. ती पण मिनिटभर आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चवीला इथे लाल तिखट वापरायचे आहे. आता इथे दाणे जे आपण मिक्सरला बारीक फिरून घेतले होते ते इथे मी वापरले आहे. अंदाजानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. जितपत पातळ आमटी हवी आहे तितकं आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. चवीप्रमाणे अर्धा टीस्पून साखर आणि मीठ इथे आपल्याला घालायचं आहे. आमटीला उकळी येऊ देऊ. आमटीला इथे उकळी आली आहे. आता इथे आपल्याला 1 वाटीभर पातळ केलेलं ताक इथे आपल्याला वापरायचं आहे. तुम्ही दह्याचं ताक इथे बनवून घेऊ शकता आणि नंतर पण वापरू शकता. ताकात अशी पद्धतीने केलेली दाण्याची आमटी चवीला फार छान लागते आणि भगरीच्या भाताबरोबर तर फारच उत्तम अशी चव त्याला येते. इथे मी मीठ घालायला विसरले होते. तुम्ही पाणी घालाल तेव्हाच मीठ इथे वापरायचं आहे.
थोडंसं पाणी घालून मीठ भगरीमध्ये मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट चांगली वाफ काढून घेऊ। अशा पद्धतीने भगरीचा भात आणि आमटी ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अप्रतिम चवीचा भगरीचा भात आणि आमटी ही तयार आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशा पद्धतीने रेसिपीज नक्की बनवून बघा। भात आणि आमटी ही सर्व करून घेऊ। धन्यवाद।